नमस्कार मित्रांनो, माझे नाव मारोतराव साहेबराव जाधव। आज मी तुमच्या समोर आदिवासी समाजाचा मसीहा बिरसा मुंडा यांच्या जीवनावर एक कविता सादर करणार आहे। माझ्या कवितेचं नाव आहे बिरसा मुंडा। बिरसा मुंडा सुगाना मुंडा कर्मी वंशाच्या सूर्या, हिमालयाचा ऊर फोडावा तसा अन्यायावर घाव घालीत, ईसाई ख्रिश्चन व हिंदुत्ववाद्यांच्या जुलुमावर स्वार झालास। आग आग केलेस तू गुलामांच्या जखमी अंतकरणांना, नी पहाड होऊन टकरलास निसर्गतः स्वतंत्र असणाऱ्या आदिवासींना गुलाम करणाऱ्यांविरुद्ध। तू भडकला ज्वालामुखी सारखा, छातीला माती लावून गेलास त्या जुलमी राजवटीवर। विद्रोही तुफान जुमानत नाही कुणाच्या तडजोडीला, बळी पडत नाही कुणाच्या लाडीगोडीला। म्हणूनच तुझ्या संग्रामाने खिंडार पाडले त्यांच्या बळावत्या आकांक्षांना। समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्वासाठी आयुष्य वेचणाऱ्यांच्या प्रार्थना सदा खास खळगेच असतात रे। अब्राहम लिंकन, केनेडी, सॉक्रेटिस, नेल्सन मंडेला सारख्या मानवतेच्या पुजाऱ्यांचेही होते कत्तल धर्मांधतेच्या सैतानी हातांनी। पण बिरसा, तू जिगरबाज निघालास आदिवासींची हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या छळातून मुक्तता करण्यासाठी। छातीची ढाल करून त्यांनीही लढा दिला एकजुटीने। अरे, तुझ्या सारख्या विलोभनीय रत्नांना कोरून ठेवावेसे वाटते हृदय पटलावर। सूर्याच्या दिव्यतेला व भव्यतेला झाकाळू पाहणाऱ्यांचे छाताड चिरडूनच महायोद्धे प्रकाशाचा मार्ग क्रमित असतात। त्यापैकीच तू एक होता, बिरसा मुंडा, आदिवासींचा मसीहा। तू ज्यांना आटोपणार नव्हता त्यांनी विष देऊन तुझी हत्या केली, परंतु तुझ्या विचारांची हत्या ते करू शकले नाहीत। विषाने माणसे मरतात, विचार कधीच मरत नसतात याची कदाचित त्यांना जाण नसावी। ते आजही त्यांच्या क्रूरपणावर विजयोत्सव साजरा करत आहेत, पण तुझे विचार त्यांच्या छाताडावर थैथया नाचत आहेत। तुझ्या या प्रखर लढ्याला कोटी कोटी प्रणाम। धन्यवाद मित्रांनो।